मोठे नेते भेटले त्यांना वरती पश्चिम पट्ट्याचं नेतृत्व करायला. देवराम शेठ ठीक आहे, ते आता ते मोठे आहेत, ते त्यांच्या पद्धतीने काम करतील. आम्ही आलो आता इकडं. तसे आम्ही जुने शिवसैनिकच आहेत. संदीप भाऊ मुंबईपासून भाऊच्या माध्यमातून आम्ही खरं राष्ट्रवादीमध्ये आलो वल्लभ शेठच्या काळामध्ये. आणि भाऊ एक चांगलं काम करत होतो, आम्ही त्यांच्यावर राहिलो. आता चुकीच्या ठिकाणी नेतृत्व जाते म्हणून आम्ही निर्णय बदलावा लागला. आम्ही परत मूळ जागेत येतोय. पुन्हा मूळ जागेत. मूळ जागेत आम्ही शिवसैनिकीचे मुंबईपासून. पण आता कोण कोण प्रवेश करतोय? नाही कोण करते हे नाही माहिती, पण मी आलोय. मी काय आता स्वेच्छेने आलोय माझ्या. स्वेच्छेने हो आले. हो. काय तुमच्या गावामध्ये परिस्थिती राहील? गाव 100% होईल. बुत नाही लागणार आमच्या गावामध्ये. कोणाचा? वन मॅन शो धनुष्याचा बुत लागेल एकच. बाकी धनुष्याचा? ओके कोणत्याच पक्षाचा बुत नाही. राष्ट्रवादीचा बुथ नाही. आता तर राष्ट्रवादी दोन्ही एकत्र झालेत. दोन्ही होत्या तरी नाही लागणार. आणि तुम्हाला मतदानातून दिसल. मग का तुमचा राग देवराम नाही, लाटे? आमचं देवराम शेट आहे ना, त्याची लय कारण आहेत. अतुल शेटला पण माहिती आहेत कारण. दोन कारण सांगू शकाल? आमच्या गावामध्ये एका पोरानी ट्रॅक्टर घेतला होता. आता नोकऱ्या नाहीत. आपले बाळू तळपे आहेत ना कांगल, तर त्यांचा ट्रॅक्टर घेतला होता. आणि तो ट्रॅक्टर रात्रीचा एका डेव्हलप चालली होती. सकाळी जाताना त्यांनी पहाटे 4 वाजता एक ट्रॅक्टर भरून चालला होता घरी. जाता आता कोणी नेतो ना. हा. तरुण पोरगा होता 8, 19, 20, 22 वर्षाचा. आणि त्याला पकडलं त्यावेळेस बिडकर म्हणून हवालदार होता. मला पण माहित नव्हतं. दुसऱ्या सकाळी कळल्यावर नंतर आम्ही अतुल शेठ गेलो. अतुल शेठनी साहेबांना, अतुल शेठला पण माहिती विषय. साहेबांना फोन केल्यावर तेव्हा 40,000 रुपये डील झाली. कारण बाळू तळपेंनी मध्यस्थी केली देवराम शेठ लांडेच्या मध्यस्थी. आणि 40,000 तडजोड केली. एक ट्रॅक्टर द्यायला साहेब, कुणी पण एक ट्रॅक्टर जाता आता भरून येतं ना, शेतकरीच आहेत ना आपण. आणि 40,000 तडजोड केली, पण 20,000 रोख दिले होते. मग अतुल शेठ झालो. अतुल शेठने आम्हाला सांगितलं जाऊन भेटा. तिथं गेल्यानंतर साहेब म्हणले माझ्या काही विषय नाही. बीडकर गेलो आम्ही. मग बीडकर गेलो ते म्हणले माझ्या कालीत पण मध्यस्थी कोण आहेत? देवराम शेठ लांडे आहेत. त्यांना 20,000 रुपये दिले. कधी विषय कोरोनाच्या काळातला. म्हणलं ठीक आहे तुमच्या ते रिटर्न करा ना. यांनी अंडी वाटली सोमतवाडीमध्ये कॅम्पला. नाव यांचं हो त्या पैशाची. अतुल शेठला माहिती आहे माझ्या रावाने. देवराम लांडेंनी समोर येऊन अतुल शेठला पण हा विषय माहिती आहे. म्हणजे झालं असं होतं की समजा काय वाळू वगैरे काय वाहत असं. वाळू नाही. अहो डेव्हलपमेंट चालली होती मुरुमाची हा. त्याच गटामध्ये. पण संध्याकाळी पहाटे 4 वाजता काम संपल्यानंतर ट्रॅक्टरवाला बाबा एक ट्रॉली घेऊन चालला होता ना. हा आपल्या शेतीसाठी काय. आणि तरुण पोर आहे साहेब, 22 वर्षाचा 23 वर्षाचा पोरगा आहे. नोकऱ्या नाहीत म्हणून ट्रॅक्टर ड्रायव्हर झाले. पकडलं कोणी? पोलिसांनी पहाटे 4 वाजता. ते मिटवण्यासाठी 40,000 रुपये. 40,000 रुपये देवराम मध्यस्थी केली. आजही बाळू तळप्याला माझं आव्हान आहे. तो पोरगा मी समोर आणू शकतो. अतुल शेठला पण माहिती आहे, देवराम शेठला माहिती आहे. माझं आव्हान आहे समोर, त्यांनी यावा. त्यापैकी 20,000 देवराम लांडेंनी खाल्ले. हो पैसे अंडी वाटली. ज्या सोमतवाडीच्या याच्यामध्ये कोरोनाच्या काळात अंडी वाटली त्यांनी अंडी वाटली त्या पैशाची. हो. दुसरं एक उदाहरण सांगतो. आमचा शिंदेचा पूल झाला. एकतर त्या पुलाचा काही कोणता संबंध नाही. आम्ही कोणाकडेच गेलो नव्हतो पुलाचं मग काम मागायला. त्यावेळेस आमदार होते शरददादा सोनवणे, बरोबर. हो बरोबर. आमचे बंधू तेव्हा मंत्रालयात होते चंद्रकांत पाटलांक. याला साक्षीदार आता पण सध्या चव्हाण, बरोबर. तो पुला आणला त्याला साक्षी होते आपले दिवंगत आपले पल्लाळ साहेब आणि महेंद्र पवार. आमच्या गावातले 4 आम्ही स्वतः मोजलं, ते केलं मंजूर. पण आमदार साहेबांचं पत्र पाहिजे होतं म्हणून आम्ही शरददादाच्या मागे लावले. 2 तास आमच्याजवळ 25-25 ग्रामस्थ होते. आम्ही ते पत्र घेऊन गेलो. 3 कोटी रुपयाचा एवढा मोठा पूल झाला. त्याच्यानंतर सत्ता बदल झाली. सत्ता बदल झाल्यानंतर अतुल शेठ आमदार झाले. ठीक आहे, ते म्हणले आता परत नव्याने आम्ही मंजूर केलं. त्याला मंजूर दिली नव्याने. काय असेल त्यांचा विषय. म्हणलं ओके. त्याच्यानंतर मे महिन्याच्या एंडिंगला किंवा जूनच्या स्टार्टला भाऊदेवाडे आले होते. त्यांच्यावर देवराम शेठ राष्ट्रवादीमध्ये आले होते. ते पुलापाशी आले. आम्ही त्यांना काय म्हणलो साहेब आता 2 वर्ष झाले सगळं मंजूर झाले, टेंडर झाले. हे पुलाचं काम कधी होणार ना, गरजेचा विषय. तर मग त्यांनी साहेबांना फोन लावला साऊंड ओपन करून सगळ्यांना. साहेब कोणते? आपले याच्यावाले PWD साहेबांना फोन लावला. तर ते म्हणले सगळं झाले, टेंडर झाले, दगडाचा नमुना झालाय, आपल्या दिवाळीला आपण काम चालू करू. हा विषय कोणच्या समोर झालाय? लांडे साहेबांच्या समोर. त्याच्यानंतर 1.5 महिने मी होतो, भाऊसाहेब देवाडे होते, देवराम शेठ लांडे पण होते, अजून आमचे 4 ग्रामस्थ होते मशानभूमीपाशी. मी आजपर्यंत काय बोललो, आता तुम्ही मला प्रश्न विचारून बोलतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 1.5 महिन्याने पुरा आला. पुरा आल्यानंतर तुमच्याकडे बाईट असेल ती, मला माहित नाही, तुम्ही आता ती असेल.
मग हे पुला शिंदेच्या पुलावर पत्रकार घेऊन आले, म्हणले मी जलसमाधी घेईन पूल नाही झाला तर. आपण तुम्हाला माहिती आहे ना पूल मंजूरच आहे, कामच मंजूर आहे. ही स्टंटबाजी काय साठी करता? कोणी केला हा पार्ट नंतर आहे. आम्ही खरंच बोलणारी माणसं आहेत का? स्टार्ट शरदादा आमदार होते, आम्ही त्यांचं पत्र नेले, त्याच्यानंतर सत्ता बदल झाली, अतुल शेट्टी त्याला परत मंजुरी दिली, ते असे म्हणले ओके. पण आम्हाला बोलायचे देवराम लांडे साहेबांना स्टंटबाजी काय साठी? तुम्हाला जर माहिती आहे का काम जर दिवाळीला चालू होणार आहे, तुम्ही पुरामध्ये काय म्हणताय मी जलसमाधी घेईन, कशासाठी भागाचं नुकसान करताय? आणि हा विरोध आहे. आमच्या गावामध्ये एका दशकरीच्या कार्यक्रमाला नाही, एका गणपतीच्या कार्यक्रमाला नाही, एकाही कोणत्याच कार्यक्रम सुखदुःखाच्या कार्यक्रमात नाही, 1 रुपयाचं काम नाही. त्यांनी जाहीर सांगावं. आमच्या गावामध्ये त्यांना नवरात्रीच्या काळामध्ये ते एका बचत गटामध्ये गेले होते कार्यक्रम द्यायला, त्यांनी पाकिट पण काढलं होतं, त्यांनी पण प्रश्न विचारले, मी तर नव्हतो बरं का, पण ते म्हणले बा आमच्या इथं कामच नाही काही. तर त्यांनी पाकिट परत खिशात घातलं, काय असेल 500-1000 रुपये, काही जास्त नसेल, पण दिलं नाही त्यांनी गावामध्ये. ते जाहीर, मी सरपंच म्हणून डायरेक्ट बोलतो ना, त्यांचा विषय. पण ते नाहीचे काले आमदार केले ते उभे राहिले, आमच्या गावामध्ये आलीच नाही. तुम्ही भाग म्हणून आमदार केलं तर काय प्रत्येक गाव तुम्ही असतो ना, आमच्या गावात तुम्ही थांबले का? कोणच्या आले का? हा आमचा राग आहे. ते काय आमचा त्यांचा बांध शहरी बांध नाही साहेब, त्यांचं वैयक्तिक आमचं काही दुश्मन नाही, लक्षात घ्या. पण ह्या गोष्टीमुळे आम्ही सगळे एकत्र आहे. आणि आमच्या गावामध्ये क्लिअर कट मिटिंग तुम्ही पण पाहिलं, सीताराम शेठ असं आम्ही विरोध घेत, पण आम्ही आज सगळे एकत्र आलो. 1 मॅन शो. शिंदे गावामध्ये मतदान होईल, चुकून 5-10 मतं मशनीचा काय फॉल्ट झाला तर पडतील वयस्कर माणसावर. हो, मिटिंगच झाली ना, 2 महिने बोलली नाही. शेट बदलणारी ना, शेटचा विश्वास त्यांच्यावर मोठा आहे, ते मोठे कार्यकर्ते आहेत, तर त्यांचे लग त्यांच्यापाशी ते आहेत. आता काय देवराम शेटच्या खाली काम करायचं का? अशा माणसा खाली आम्ही. तुम्ही ज्या वेळेस नेतृत्व घेता, मी सरपंच झालो तर माझ्याकडून गावचा एखादा प्रॉब्लेम असेल तर सॉल्व्ह झाला पाहिजे ना. एखादा कार्यकर्ता अडचण झाला का मी त्याच्यात पैसे खाले पाहिजेत मिटवतानी. हा राग आम्हाला आहे, बाकी काही नाही. ते काय आमचे काही विषय नाही. ज्यावेळेस ते राष्ट्रवादी आले तेव्हा आम्ही सत्कार केला, मी स्वतः त्यांना बोललो आता लय भारी काम होईल म्हणलं. तुम्ही आणि भाऊसाहेब एकत्र आले, अतुल शेटला सगळे. आता अतुल शेटला काय त्यांनी दिवा लावला ते कळलंच तुम्हाला, फटका का बसला नाही ते आता त्यांना माहिती. आता आम्ही काय बोलू शकत नाही कोणा. बघा आपण काय अतुल शेटू किंवा बाकी मोठ्या एवढं मोठं आपण नाही, पण एकच म्हणे अतुल शेटला तुम्हाला आता मोठा माणूस भेटलाय, मोठा पुढारी भेटलाय भागाचा, ठीक आहे. तर त्यांनी राहा, आम्ही आमचा निर्णय घेतला आता. भविष्यात आता ठीक आहे, तुम्ही सुनीता बोराडेसाठी नाही आम्ही आता दादात ओके, शिवसेनाच ओके. शरद काम सांगाल, त्यांनी तरी कुठं काम केलं तुमचं? नाही, दादांनी केलेत ना काम. पुलाचं काम त्यांचं, पहिलं आम्ही पत्र गेलो होतो, पुलाचं काम त्यांचंच आहे. हो, आणि मला हाक मारून एक काम दिले 10 लाख रुपयाचं, 10 लाख रुपयाचं दादांनी. असं असतं नाही, मी सरपंच ज्यावेळेस झालो त्याच्यानंतर मला त्यांचा फोन आला, कुठे येत? तर मी म्हणलो घरी येस दादा. म्हणलं जुन्नरला येणार आहे का? तर म्हणलं नाही पण येतो म्हणले या. मग मी आलो, दर्शन फुलपरगार साहेब होते आणि ते होते. मग आम्ही मोरी मिसळला भेटलो. मला म्हणले तू सरपंच झालाय, ठीक आहे, तू कोणतं काम करतोय? अहो म्हणलं दादा आहे. नाही म्हणले एखादं काम देतो. मला हाक मारून काम दिलं त्यांनी 10 लाख रुपये. शिवाय कॉन्ट्रॅक्टर मी त्यांना म्हणलं बाबा, फोन केल्यानंतर प्रमा आल्या, म्हणलं दादा तुमचं काम आहे कॉन्ट्रॅक्ट? नाही म्हणले ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या काही पद्धत नाही म्हणले, तुम्ही काम करा. आता मला पण आयडिया नव्हती काम करा म्हणजे काय. मी पण ग्रामपंचायत दुसऱ्यालाच दिलं, पण ते आपल्याला आयडिया नव्हती तेव्हा आपण करायची. याच्यातलं आपण नवीनच चालतो, हा आपला विषयच नव्हता. मग तुम्ही तर भरभरून मत अतुल बेनकेंच्या वनवेच होणार आमचं गाव शिंदेगाव. अतुल बेनके हो, आता सुनतायला. आणि इथून पुढं शिवसेना शरद सोनवणे फायनल विषय. आता आम्ही आता परत आलो विषय, कारण काय होतं चुकीचा निर्णय अतुल शेट्टी घेतलाय. आम्ही त्यांना 10 वेळा सांगितलं का चुकीचं आहे. मी स्वतः पुण्यामध्ये भेटलो होतो साहेबांना, मी म्हणलं नाही, ते म्हणले नाही बाबा देवराम शेट ऐकणार नाही. म्हणलं नाही तसं नाही, कारण ज्यावेळेस ते राहिले ST मध्ये उमेदवार लढले, कोणी लढू द्या. काल मारुती शेट लढले, त्यांनी पण 12,000 मतं घेतली होती, यांनी 22 घेतली 10 वर्षांनी. असं काही नाही ना, उद्या कोणता ST माणूस लढला, भीती आहे की हे विधानसभेमध्ये पण ते नाही लढले तर उद्या कोणता ST माणूस लढणारच आहे ना. ऐका मला, 10 वर्षापूर्वी मारुती शेट वाढ लढले तेव्हा 12,000 मतं घेतली त्यांनी, 10 वर्षानंतर यांनी 22 घेतली. पुढल्या 5 वर्ष दुसरा ST माणूस लढला कोणता पण, तो 30,000 32,000 मतं घेईल.
असं काही नाही विषय ना. शेवटचा सल्ला काय देणार तुम्ही अतुल बेनकेंना? नाही सल्ला निरोप- द्यायचा नाही निरोप- नाही. निरोप देऊ शकतो ना आता सल्ला? आमचं एकच त्यांना म्हणणे व तुम्हाला तुमचा माणूस भेटलाय, त्याची ताकद आहे फार मोठी, त्यांच्याबरोबर तुम्ही राहा. आम्ही क्लिअर कट त्यांच्याबरोबर आहे आणि काम करायला आता आम्ही सुनत्याबरोबर आहे. आणि तिकीट मागायला नाही तर कायमस्वरूपी आता आम्ही इथं आमच्या जागेवर आहे.